निखिलनी आणि अनुपमाने मस्त तयारी केली होती. गाडीला छानपैकी लाइटिंग, अवतीभोवती सडा रांगोळी, छोटासा मांडव पण टाकला होता निखिलने. नेहमीचे गिराईक लक्ष्मीपूजनाला येत असतात असं तो बोललाही होता. 25 खुर्च्या त्यांनी एक्स्ट्रा मागवल्या होत्या. त्या पण त्या मांडवात छानपैकी त्यांनी मांडल्या होत्या. अनिलला एव्हाना अजयने जवळ बोलावलं आणि त्याच्याशी तो गप्पा मारत बसला. अजयने त्याला नाव विचारलं. तो हसत बोलला, अनिल. छान आहे रे नाव तुझं. कितवीत आहेस तू आता? मी आत्ता 5वीत आहे. अच्छा, मराठी मीडियम का इंग्लिश मीडियम? अनिल बोलला, आजकाल मराठी मीडियम कुठं आहे जास्त. माझी सेमी इंग्लिश मीडियम आहे. ठीक आहे, म्हणजे लोकल लँग्वेज हिंदी तिकडची. हिंदी सब्जेक्टवर भर, मराठी नावाला. जुजबी अनिलची चौकशी केल्यावर अनिलसुद्धा काही कुतूहलाने मला विचारू लागला. असं अजयला वाटून गेलं. आता अनिलने जास्त काही खोदून विचारू नये म्हणून अजय तिथनं उठला आणि जिथं मांडव टाकला होता तिथं जी काय लोकं येणार होती त्या बाजूला तो गेला. यथावकाश भटजींचं आगमन झालं. निखिल पूजेला बसला छानपैकी आणि अनुपमासुद्धा त्याच्यासोबत बसली. अगदी यथासांग व्यवस्थित पूजन झालं लक्ष्मीचं. सगळ्यांना, जे कोणी हजर होते त्या सगळ्यांना निखिलने बोलावलं. दर्शन घ्या, काय असेल ते. प्रत्येकाने मनोभावे हात जोडून दर्शन घेतलं. मी सुद्धा. अजयने सहज विचारलं. नाही दादा, तू थोडं निवांत घेतलंस तरी हरकत नाही, निखिलचं म्हणणं. आधी जी पाहुणे मंडळी आहेत त्या सगळ्यांना दर्शन घेऊ दे, मग त्यांना आपण स्नॅक्स आणि काय असेल ते कॉफी देणार आहोत. ज्यांना गडबड असते, कुठं घरी पूजन असतं, कुठे जायचं असतं, त्या लोकांची आधी व्यवस्था करतो. दादा, आपण निवांत घेऊ. असं बोलल्यानंतर अजय आपला मागे जाऊन बसला, छानपैकी इकडे तिकडे पाहत. 20-25 माणसं जमा झाली. सगळ्यांचं दर्शन झालं. सगळ्यांना स्नॅक्ससाठी त्यांनी बसायला सांगितलं. तेवढ्यात निखिलनी दादा दादा म्हणून हाक मारली. अजय गेला उठून. निखिलनी थोडक्यात ओळख करून दिली. हा माझा मोठा भाऊ, खास लक्ष्मीपूजनासाठी आला आहे बरं का. आणि हो, एकेकाळचा तो एक चांगला कलाकार आहे असं त्यांनी विनाकारण अनाऊन्स केलं. आता अर्थात अजयला वाटलं हे विनाकारण, पण निखिलनी मनात ते ठरवलंच होतं. दादाला काहीतरी आनंद द्यायचा आहे आपल्याला. दादाला एक वेगळं वातावरण द्यायचं आहे. या भूमिकेतून हा छोटा भाऊ वागत होता. त्याला काही स्वतःचं इम्प्रेशन त्या गिरायकांसमोर अजून काहीतरी क्रिएट करायचं असं काही नव्हतं. त्याला आपल्या या अजयदादाला सगळ्या विचारांच्या गर्तेतून बाहेर काढायचं आहे. त्याच्यामध्ये जो काही टॅलेंटचा स्पार्क अजूनही शिल्लक आहे त्याच्यामध्ये त्यांनी मन रमवावं, त्याकडं अजून एकदा लक्ष द्यावं. अशा या चांगल्या भावनेने निखिल नेहमी त्या प्रयत्नात असायचा. रोज जरी त्याचा दादा भेटायला आला तरी निखिल त्याला मुद्दाम आग्रह करायचा, दादा चलो कुछ सुनाव ना. आजही त्यांनी कदाचित मनाशी त्या दोघा तिघांनी ठरवलं असेल. घरीसुद्धा यांची चर्चा झाली असेल, आज आपण अजयदादाला गाणी म्हणायला लावू, अजयदादाला मस्तपैकी शायरी ऐकवायला लावू. असं झालं असणार आहे घरनं येताना. त्याशिवाय असं लगेच घडणार नाही. आणि त्या तिघांनी एकमेकांमध्ये इशारे पण केले, हे अजयच्या नजरेतनं सुटलं नाही. निखिलने हाक मारली म्हणून अजयदादा हक्काने गेला तिथे. निखिलने ओळख करून दिली आणि सगळ्यांनी लगेच टाळ्या वाजवत, सुनाव ना, हमें कुछ सुनाव. चलो, एक अच्छा दिन है, लक्ष्मी पूजन है, कुछ ना कुछ हम सुनना चाहेंगे आपसे, बड़ी तारीफ सुनी है आपकी हमने. आता मात्र अजयचा नाईलाज झाला. अजयने एक वेळ निखिलकडं पाहिलं आणि मग सांगितलं, कोई बात नहीं, किशोर कुमार के 2-4 नगमे मैं सुनाऊंगा, 2-4 शायरी सुना सकता हूँ, बस आधा घंटा मैं आपको एंटरटेन कर सकता हूँ. निखिलने पण सांगितलं, माझ्या दादाला जास्त त्रास देऊ नका, तो जेवढं काही सादर करेल तेवढं गोड मानून घ्या. निखिलकडे एकदा अजयने पाहिलं आणि मग एका गाण्याच्या ओळी मुद्दाम त्याच्याकडं बघत तो गायला. अमिताभ बच्चनचं गाणं. आदमी जो कहता है, आदमी जो सुनता है,
जिंदगी भर वो सदाएं पीछा करती है, आदमी जो देता है आदमी जो लेता है, जिंदगी भर वो दुआएं पीछा करती है. अजयच्या ओठातून निघणारी ही किशोर कुमारची गाणी ऐकून आलेले लोक खूप छान त्यांची करमणूक झाली. खूप आनंद घेऊन ते प्रसाद घेऊन वगैरे इथून स्नॅक्स वगैरे घेऊन निघतो म्हणताना प्रत्येक व्यक्ती येऊन अजयला भेटत होती आणि ते पाहून निखिलचे डोळे मात्र खूप सुखावत होते. निखिलच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू होतं. त्याला त्याचा दादा आता हळूहळू त्या सगळ्या गोष्टींमधनं बाहेर येतो आहे याची जाणीव झाली आणि ही जाणीव त्याला खूप सुखावून जात होती. अनुपमासुद्धा त्याच्या कानात सांगून गेली, अहो खूप छान आहे आवाज, दादाला तुम्ही असंच जरा उद्युक्त करत राहा आणि आपल्या दादांना घरी घेऊन या, आपण घरात त्यांच्याकडनं गाणी ऐकू. चार चौघांमध्ये त्यांना इतक्यात कदाचित मोकळेपणा वाटत नसेल. जे काही त्यांना टेन्शन आहे, जे काही त्यांनी भोगलं आहे, जो काही नियतीने त्यांना त्रास दिला आहे, त्या गोष्टी त्यांच्या मनातनं हळूहळू जातील, अशा एकदम नाही जाणार. त्यामुळे जास्त त्यांना त्रास नाही द्यायचा. त्यांना आधी आपल्यामध्ये मस्त रमू द्या. त्यांचं जे काही आहे ते स्थिरस्थावर होऊ द्या. नंतर ते आपोआप स्वतः खुलतील. त्यानंतर मग आपण आनंद मिळवूच ना. आणि हां, मी त्यांना आता बजावून चालली आहे. निखिलच्या कानात ती सांगून अनुपमा अजयकडे आली. अजय शेवटी सगळं उरकून पाणी पिऊन एका स्टूलवर बसला होता. थोडीशी गर्दी हटल्यानंतर आपण प्रसाद घेऊ हे अजयने ठरवलं होतं. तेवढ्यात अनुपमा आणि अनिल त्याच्याकडे आले, गप्पा मारत बसले. निखिल आमच्याकडे बघत होता. निखिल एक दोन गिरायकंसुद्धा त्यावेळेस आली त्यांना प्रसाद देत होता. आज तसं पाहिलं तर त्याला गाडा त्यांनी बंदच ठेवलं होतं. दुकान फक्त पूजेसाठी उघडलं होतं. लक्ष्मीपूजन यथासांगरित्या पार पडलं. जेवढा मला सहभाग नोंदवता येईल तेवढा मी नोंदवला, असं तो अनुपमाला सांगत होता. अनुपमा पण त्याला म्हणाली, दादा खूप मजा आली, तुम्ही होतात म्हणून लोकांची करमणूक झाली. आम्हालाही तुमचा आवाज ऐकून खूप प्रसन्न वाटलं. दादा सगळं काही ठीक होईल. आज आपण लक्ष्मीचं पूजन केल्यानं हीच लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल. तुम्ही म्हणत असताना यांना माझ्या खिशात लक्ष्मी नाही रे, त्यामुळं मी तुमच्यासाठी काही करू शकत नाही. जेव्हा मी स्थिर होईन ना तेव्हा नक्की मला काहीतरी करायचं आहे. अजयने पण सहज अनुपमाला विचारलं. आपल्या अजून काही नातेवाईक मंडळी कोणी आलेलं दिसलं नाही. तेव्हा अनुपमा शांत झाली. ती इतकंच बोलली, सगळं लांब पडतं दादा, मी नागपूर साईडची, आपण दिल्लीमध्ये आहोत. कोणाला असं येणं जमत नाही फारसं. 2-3 वर्षातनं एकदा कोणीतरी येतं माझ्या घरचं, सहज म्हणून दिल्ली फिरायला येतात. मग एखादा दिवस ते आम्हाला त्रास देतात घरात. त्यांना असं वाटतं की आमची परिस्थिती नाही आहे, मग कशाला त्रास द्यायचा. साहजिक आहे, सगळे लोक जरा थोडासा विचार करून थोडंसं येण्यासाठी टाळतात. काही लोकांना वाटतं आम्ही गरीब आहोत, आम्ही त्यांच्याकडे काही मदत मागतो का, असंही काहींचा विचार असतो. आणि त्यामुळं बरीचशी माणसं अशी दुरावली गेली. मग मी जे येतात त्यांचं स्वागत करते वगैरे वगैरे. ती अजयशी गप्पा मारत होती. सहज अजयने विचारलं, मग निखिलचे भाऊ बिऊ कोणी येतात का. नाही, निखिलचा एक भाऊ आहे फरीदाबादला, पण तो खाजगी नोकरीत आहे, त्याला विशेष रजा मिळत नाही. तो असतो फोनवर चौकशी करतो भावाची वहिनीची. कधीतरी तो पुतण्याशी पण छान गप्पा मारतो फोनवर. कधीतरी येऊ शकतो तो 2-3 वर्षातनं एकदा, पण त्याची राऊंड असते. 1-2 दिवस राहतात पण मजेने राहतात, प्रेमाने वागतात एकमेकांशी. तसे माझे दीर चांगले आहेत, असं तिने थोडीशी त्या दीराची स्तुती पण केली. अजयला हे सगळं ऐकून बरं वाटलं, पण एक मनात खट्टू पण झालं की म्हणजे निखिलची अवस्था तशी फारशी काही वेगळी नाही आहे. त्यालासुद्धा आपलं नातं महत्त्वाचं आहे. म्हणजे हा पाश निर्माण झाला आहे ही कदाचित त्या विधात्याची रचना आहे. निखिललासुद्धा कोणी नाही आणि अजयला तर आता कोणीच नाही, कारण सगळे पाश अजयने तोडलेले होते. ज्या वेळेस तुम्हाला गरज आहे त्यावेळेस जर कोणी येत नसेल तर त्या माणसाची मानसिकता बिलकुल अशीच होते ना, त्याला कुणीही नकोसं वाटतं. मग जेव्हा मी तुम्हाला हाक मारली होती मनापासूनची की मला तुम्ही हवे आहात, मला तुमची काही ना काही मॉरल सपोर्ट हवा आहे, मला तुमची फार मोठी मदत नको आहे, पण तुम्ही माझे नातेवाईक आहात, तुम्ही माझ्यासोबत आहात, एवढंच फक्त दाखवायचं. अशा वेळेस जर तुम्ही कुणीच आला नसाल तर मग मी तुम्हाला का विचारावं, अशा विचारापर्यंत अजय पोहोचला होता. आणि तसे त्याची पाहिलं ना
तर अजयचे विचार तसे काही वाईट नव्हते. त्यानंतर मग अजयकडनं जी काही गोष्ट घडली त्यानंतर तर मग प्रत्येकानेच तोंड लपवायला सुरुवात केली. मग जेव्हा मला गरज आहे तेव्हा जर तुम्ही तोंड लपवत आहात तर मी त्यातनं मुक्त झाल्यानंतर मी तुमच्याविषयी नातं का बाळगावं? तुमची नाती सांगण्यात मी फार मोठी हुशारकी आहे असं का वाटून घ्यावं? मला नको आहेत नाती, अशा निष्कर्षापर्यंत अजय पोहोचला होता. आणि ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू त्याने निखिलला सांगितल्या पण होत्या. माझा कुठलाही नात्याचा पाश नाही, मला कुणीही नाही. आता तू मला दादा म्हणालायस त्यामुळं तूच माझा भाऊ, तूच माझं सबकुछ. हा सगळा भाग मला तसा पाहिला तर नवीन आहे. या ठिकाणी आमचं कुणीही नाही आणि जिथं माझं कुणी आहे त्या ठिकाणी जाऊन मला आता काहीही करायची इच्छा नाही. जे करायचं आहे ते मला याच भागात, हीच माझी कर्मभूमी, हीच माझी शेवटची भूमी. अशा मी निष्कर्षाला आलो आहे. अशा गप्पा अजयनी निखिलशी मारलेल्या होत्या आणि हे सगळं निखिलनी अनुपमाला पण सांगितलं होतं. कदाचित अनिल 10 वर्षाचा, पण त्यालाही थोडंफार हे सगळं माहीत होतं. त्यामुळं या अजय काकाच्या विषयी त्याच्या मनात अचानक असंच प्रेम उत्पन्न होत राहिलं, वाढत राहिलं आणि त्याची प्रचिती आजच्या या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तो अनिलसारखा अजय काका म्हणत जवळ येत होता. याच्यातून या अजयला नक्की ती प्रचिती आली. पुन्हा त्याचं मन त्या दिवसांमध्ये गेलं जेव्हा त्याचे सख्खे पुतणे याच्याच वयाचे होते आणि सारखे ते येऊन चिटकायचे. त्यांनासुद्धा त्यावेळेस तसा अभिमान वाटायचा. ते दिवस सहज अजयच्या मनात आले आणि तो थोडासा हुरळून गेला. पुन्हा तो फ्लॅशबॅकमध्ये इतकी वर्ष मागं गेला की त्या आठवणीमध्ये थोडासा तो रमला. निखिलने हाक मारली, दादा चल प्रसाद घे, ये दर्शन घे. मग अनुपमा, अनिल आणि अजय तिघंही उठले. तिघांनी मिळून तिथं नमन केलं. त्या लक्ष्मीपूजनाचं सगळं जे काही मांडलं होतं पूजेचं तिथं जाऊन मनोभावे पापण्या मिटून अजयने दर्शन घेतलं. त्या लक्ष्मीला पुन्हा एकदा सांगितलं की निखिलवर अशीच प्रसन्न राहा. अनुपमा, अनिल आणि निखिल यांना जीवनात काही कमी पडू देऊ नकोस आणि जे काही माझं ठरलं आहे त्या कामामध्ये कोणतेही अडथळे येऊ देऊ नकोस. सांभाळून घे. या अजयला कुठेतरी चांगलं नवीन आयुष्य दे. ते आयुष्य मिळण्यासाठी सतत त्याच्या पाठीशी उभी राहा. हे लक्ष्मी, तू आणि तो तिरुपतीचा बालाजी, तुम्ही दोघं आणि दत्तराजाचा आशीर्वाद तर मिळालेलाच आहे. असं वाटतं मला की काहीतरी इथं स्थिर स्थावर होईल. याच इच्छेने आज मी तुझ्यापुढं प्रार्थना करतो आहे. असं काहीसं पुटपुटत अजयनी पापण्या मिटून प्रार्थना केली. त्यानंतर मग निखिलनी चौघांच्या जेवणाची तयारी केली. यथावकाश रात्र होत आली होती. 8:30-9 वाजून गेले होते. आता कोणी येईल असं वाटत नव्हतं. छोट्याने मस्तपैकी थोडेफार फटाके, थोडीफार झाडं ही लावली होती आपल्या या भेळ आणि पाणीपुरीच्या गाड्याच्या समोर लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने. त्याचा तो चेहऱ्यावरचा आनंद अजयसुद्धा छानपैकी एन्जॉय करत होता. त्याला स्वतःचं बालपण, त्याच्या पुतण्यांची बालपणं, त्यांनी स्वतः उडवलेले फटाके, घरातली मजा, सुजयने आणलेले सगळे फटाके, रात्रभर 11 वाजेपर्यंत ही आतषबाजी सुरू असायची. ते सगळे चांगले रमणीय दिवस या अजयला आठवत राहिले. त्यांनी त्या अनिलचं फटाके उडवणं खूप खूप एन्जॉय केलं. आणि नंतर मस्तपैकी टेबल मांडलं निखिलनी, अनुपमानी. छानपैकी घरनं त्यांनी पुरणपोळीचा स्वयंपाक करून सगळं आणलं होतं, खास चौघांनी एकत्र जेवण्यासाठी. छानपैकी त्या लाईटच्या रोषणाईमध्ये चौघांनी मिळून जेवणाचा आस्वाद घेतला. अजयला पुरणपोळी खूप आवडली. अनुपमाला त्यांनी तसं सांगितलंही. खूप तोंड भरून कौतुक केलं अजयने. अनुपमाने पण ते स्वीकारलं. अनिलनी पण अजय काकाच्या शेजारी बसून मस्तपैकी पुरणपोळीवर ताव मारला. अगदी आग्रहाने अनिलसुद्धा, अजय काका घे ना अजून एक पोळी, तुला आवडते, बाबांनी सांगितलं पुरणपोळी तुला आवडते. आणि हो, तुला डब्यात द्यायला पण आणल्या का आईने, जाताना गुपचूप घेऊन जायच्या, नाही म्हणायचं नाही. आपल्या या छोटुकल्या 10 वर्षाच्या पुतण्याचं हे रागावणं अजयला खूप सुखावून गेलं. कुणीतरी इतका हक्काने घासातला घास देतं आहे, पुन्हा आपलं पार्सल देण्याची सोय करतं आहे. आपल्याला तिथं काहीही नाही मिळत आहे हे माहिती आहे. सकाळच्या वेळेस तुम्ही या पोळ्या खाऊ शकता, तुपाचा डबा पण मी सोबत देते आहे. लागल्यास तुम्हाला तिथं तुम्ही ताजं दूध घेऊ शकाल किंवा तुपाशी खा, पण असं रिकाम्या हाताने मी तुम्हाला जाऊ देणार नाही. असं इतक्या लाडीकपणे रागात अनुपमानी पण ते पार्सल तयार केलं.
सगळा गोड वेळ घालवून छानपैकी आनंद घेऊन या कुटुंबाला आनंद देऊन त्याच्याकडं आलेल्या लोकांची करमणूक करण्याचा प्रयत्न करून अजयसुद्धा त्याच्या विचारांपासून खूप दूर जात थोडा वेळ तास 3 तास जवळपास आनंदात घालवून पुन्हा आपल्या ठिय्याकडे निघाला. मनामध्ये सगळे विचार, हातामध्ये तो डबा आपल्या वहिनीने दिलेला, आपल्या त्या छोट्या बहिणीने दिलेला, तिच्या हातच्या त्या मस्तपैकी मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या. तृप्त मन झालं. खाल्ल्यानंतर तर खूप तृप्त वाटलं. कित्येक वर्षांनी पुरणपोळी खाल्ली होती. ती कोणातरी प्रेमाने केलेल्या हाताची, आपल्या भाऊ म्हणणारा निखिलच्या बायकोच्या हाताची. त्या पुरणपोळीला काही वेगळी चव, त्या कटाच्या आमटीला काही वेगळी चव, तिच्या प्रत्येक पदार्थाला एक वेगळीच न्यारी चव होती. आवडलं. अजयला खूप छान वाटलं. एखादी घर मिळाल्यासारखं, आयुष्यभरचा एक पाश पुन्हा निर्माण झाला आहे असंच त्याला तो फील पुन्हा एकदा आला. जे जुने पाश त्याने अशाच पद्धतीने टिकवले होते, प्रत्येकाची स्तुती करणं, प्रत्येकाचा सन्मान करणं, प्रत्येकाला मानसन्मान देण्यासाठी कधीही मागंपुढं न बघणं, प्रत्येकासाठी धावत जायचं, झटायचं, प्रसंगी स्वतःच्या खिशाला चाट पडली तरी लोकांना मदत करत जगायचं, हा अजयचा स्थायी स्वभाव. त्याला त्या सगळ्या घालवलेल्या क्षणांच्यासुद्धा आठवणी गोळा झाल्या आणि तसं पुन्हा एकदा जगायचं आहे त्याला. अजय मनोमन ठरवत चालला होता, उद्या जर सगळं काही आपलं आयुष्य स्थिरस्थावर होणार असं समजलं तर तो आनंद पहिल्यांदा पुन्हा एकदा निखिलच्या घरी अनुपमासोबत, अनिलसोबत आणि निखिलसोबत आपण साजरा करायचा तो आनंद. आणि मग त्या दिवशीचा खर्च फक्त अजय करणार हे त्याने निखिलला बजावलं होतं. आणि हे सगळे अशा आठवणी काढत काढत कधी तो राजा आणि बाजापर्यंत पोचला त्याचं त्यालाच कळलं नाही. राजा बाजाने खूप अंगावर उड्या मारल्या, कारण सकाळपासूनचा विरह त्या दोघांनाही सहन झाला नव्हता. अजयला उगाचच वाटून गेलं, अरे आपण या छोट्यांना सोडून मस्तपैकी पुरणपोळ्या खात होतो, ह्या विचारांना काय मिळालं आहे दिवसभर, असा विचार आला. आणि मग त्यांनी त्यांना त्या ठिय्यापर्यंत नेलं. आपसुकच डबा उघडला, बघतो तर काय, डब्यात 8 पोळ्या आणि एक बारकीशी चिठ्ठी. राजा बाजा यांच्यासाठी 4 पोळ्या दिल्या, 2-2 पोळ्या त्यांना खाऊ घाला, अनुपमा. क्या बात आहे. ही चिठ्ठी वाचल्यावर अजयला खूप हसू आलं आणि प्रेमसुद्धा वाटलं. अरे किती भावना जपायच्या. नवीन माणूस ज्याला कधीही पाहिलं पण नव्हतं, पण तो कसा जगतो, त्याची कुठे कुठे पाश निर्माण झालेत, हे कोण राजा बाजा, त्यांना खाऊ घातल्याशिवाय त्याला चैन पडत नाही, हे निखिलने सांगितलेलं लक्षात ठेवणं आणि मग डब्यामध्ये त्यांच्यासाठी 2-2 पोळ्या देणं. अर्थात राजा आणि बाजाने सुद्धा त्या पुरणपोळ्यांवरती ताव मारला. 2-2 पोळ्या खाऊन ते सुद्धा मस्त तृप्त झाले. नेहमीच्या प्लॅस्टिकच्या बाऊलमध्ये अजयने त्यांना पाणी ठेवलं. पाणी प्याऊन ते अजयच्या जवळ आले. अजय त्या बाकावर बसला नेहमीच्या. त्यांना खूप मनसोक्त कुरवाळलं. त्यांच्यासोबत छानपैकी टाईमपास केला. रात्रीचे 11 वाजेपर्यंत तो त्यांच्यासोबत बसला आणि नंतर अजय पुन्हा एकदा त्या रिटायरिंग रूममध्ये गेला. आजची रात्र खूप महत्त्वाची रात्र. कदाचित ही आजची रात्र इथं मुक्कामाची शेवटची ठरावी. उद्या जे काम होईल तिथंच सगळी सोय व्हावी, किंवा फार तर उद्याचा दिवस पुन्हा इथं झोपावं लागावं, अशा विचारात अजय त्या रिटायरिंग रूममध्ये छानपैकी फ्रेश झाला आणि आपला नाईट ड्रेस चढवून झोपी जाण्याच्या प्रयत्नात तो पडून राहिला. दिवसभर मिळालेल्या आनंदाच्या विचारांनी अजय तसा पाहिलं तर खूप हुरळून गेला होता. कुठेतरी काहीतरी जुन्या आठवणी या पुन्हा जागृत झाल्या या निखिलच्या कुटुंबामुळं. त्यामुळं निखिल, अनुपमा आणि अनिल या तिघांचे मनोमन आभार मानून अजय झोपी गेला. उद्याचा दिवस अजयसाठी खूप महत्त्वाचा. सकाळी 11 वाजता त्याला हॉटेल तिरुपतीमध्ये पोचायचं आहे. मालक भेटतील नाही भेटतील या सगळ्या द्विधा मनस्थितीमध्ये तो तसा तळमळतच झोपला. मध्येच त्याला जाग यायची, पण थोडासा आराम करणं गरजेचं आहे, कारण उद्या आपण त्या व्यक्तीला भेटणार आहोत पहिल्यांदा. त्याला आपण फ्रेश दिसलो पाहिजे. आपलं काही ना काही जे इम्प्रेशन मॅनेजरवर पडलं आहे त्याच्याहीपेक्षा जास्त चांगलं त्या मालकांवर आपलं इम्प्रेशन पडलं पाहिजे. या विचारातच कधी पहाट झाली हे अजयला कळलंच नाही. पाहूयात अजय तिथं जातो. हॉटेल तिरुपतीला काय काय घडतं पुढच्या भागात पाहत राहा, ऐकत राहा. सर्व संपलं असं कधीच होत नसतं.
पाहिलं ना या भागात काही जुन्या आठवणी पुन्हा अजयच्या मनात जिवंत झाल्या. माणूस कितीही पाश तोडून राहिला ना तरी तो सगळ्या आठवणींना असं काही कुठे गाडून टाकू शकत नाही. त्या कुठे ना कुठे मनाच्या तळापासनं वरपर्यंत येत राहतात. त्यामुळं पाश तोडणं तसं पाहिलं तर इतकं सोपं नाही हे अजयला वारंवार जाणवत होतं. तुम्हाला काय वाटतं याविषयी नक्की सांगा कॉमेंट बॉक्समध्ये. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात.